प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचं आज निधन झालेलं आहे। वयाच्या 70व्या वर्षी विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावरती मुंबईतल्या हरकिशन दास रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। उपचार सुरू असतानाच आज सकाळी 11:30 वाजता त्यांचं निधन झालं। दुपारी 4 वाजता त्यांचं पार्थिव रुग्णालयातून अंत्यदर्शनासाठी हलवलं जाईल। विनोद खन्ना यांचा आगामी चित्रपट एक राणी ऐसी भी या फिल्मचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला। या लॉन्च सोहळ्याला काही दिवसांपूर्वी अभिनेते अमिताभ बच्चनही उपस्थित होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही। अशातच आज आजारी असलेल्या विनोद खन्ना यांची प्राणज्योत मालवली आहे। दरम्यान विनोद खन्ना यांना श्रद्धांजली म्हणून आज बाहुबली 2 चा होणारा प्रीमियर शो रद्द करण्यात आला आहे। हरकिशन दास रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। आढावा घेतलाय गणेश ठाकूरने। मुंबईच्या याच हरकिशन दास रुग्णालयामध्ये अभिनेता विनोद खन्ना यांनी 11:20 जे आहे अंतिम श्वास घेतला। विनोद खन्ना मागील काही दिवसांपासून आजारी होते। माहिती अशी मिळाली आहे, स्टेटमेंट इश्यू करण्यात आलेला आहे, त्यानुसार 11:20 त्यांचं निधन झालं आणि जो ब्लॅडर कॅन्सर असतं, कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं अशा प्रकारची माहिती हॉस्पिटलकडून समोर आलेली आहे। आता रुग्णालयामध्ये त्यांच्या परिवारातील सदस्य, त्यांची पत्नी कविता खन्ना, त्यांची मुलं इथे आहेत। सांगण्यात येतं की 4 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिव शरीराला इथनं त्यांच्या घरी निवासस्थान जे आहे तिथे नेण्यात येईल। आणि मागील काही महिन्यांपासून विनोद खन्ना आजारी होते। मार्चच्या महिन्यामध्ये विनोद खन्ना यांना या रुग्णालयात आणण्यात आलं होतं। त्यावेळेलाच विनोद खन्नाची एक फोटोग्राफ जे आहे ते पब्लिक डोमेनमध्ये आलं, त्याची त्यांची तब्येत खूप खराब दिसत होती। पण त्यावेळेलाच हॉस्पिटलकडून हे स्पष्ट करण्यात आलं की त्यांच्या तब्येतीमध्ये सुधार होत आहे। सुधार झालाही होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा ते खूप वीक झाले होते। त्यांना ड्रिपवर ठेवण्यात आलं होतं आणि तब्येत इतकी खालवली होती की आज त्यांचं निधन झालेलं आहे। इथं ज्यावेळेस त्यांचा अंतिम कार्याला सुरुवात होईल किंवा अंतिम यात्रा सुरू होईल त्यावेळेला मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे, कारण बॉलिवूड इंडस्ट्री म्हणा किंवा मोठ्या संख्येने लोक त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी येतील आणि संध्याकाळपर्यंत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येईल अशी माहिती आहे। पण आता कुटुंबातले सदस्य येतील, त्यांच्यामध्ये बातचीत होणार, त्यानंतर पुढे काय करायचं आणि कसं करायचं त्याबद्दल स्पष्टीकरण येईल। पण अद्याप जी माहिती मिळते आहे 4 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिव शरीराला इथनं हलवण्यात येईल आणि त्यांच्यावरती अंत्यविधी करण्यात येणार आहे। कॅमेरामॅन आशिफ खानसह गणेश ठाकूर, एबीपी माझा। आणि आत्ताच आलेल्या माहितीनुसार संध्याकाळी 4:30 वाजता वरळीतल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत।